शेतकऱ्यांना 5 योजनेसंदर्भात महत्त्वाची अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. हां. तर या 5 योजनेचे वेगवेगळ्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मी सांगणार आहे हं. अतिवृष्टी अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई. आता राज्यातल्या एकंदरीत 34 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. ज्याच्यामध्ये राज्यातल्या सगळेच्या सगळे जिल्हे 34 हां. जिल्ह्यातील 46 लाख शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले आहेत. हां. आणि या राज्यातल्या 34 जिल्ह्यातल्या 46 लाख शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. हां. ज्याच्यामध्ये जिरायतीसाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि ही सगळी जी काही मदत आहे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. परंतु आता विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम तलाठी स्तराच्या माध्यमातून सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा अपलोड करण्यात आलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी तो व्हीके नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या मार्फत त्यांना केवायसी करणं गरजेचं आहे. कारण की केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार नाहीत. आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आपली ऑलरेडी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम अतिवृष्टी नुकसान भरपाईचं केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता हे पहिलं अतिवृष्टी अनुदानासंदर्भातलं अपडेट आहे. आता दुसरं अपडेट आहे पीक विम्यासंदर्भात. आता पीक विम्याचे पैसे सध्याच काय वाटप व्हायला सुरू झालेले नाहीत. परंतु जे काही क्लेम कॅल्क्युलेशनचं काम सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ते काम क्लेम कॅल्क्युलेट करून वरती पाठवलेलं आहे. आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं क्लेमचं कॅल्क्युलेशन केलं जात आहे सध्या. आणि क्लेम कॅल्क्युलेट करून जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता आपण जर पाहिलं तर राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा. परंतु वैयक्तिक क्लेमचा जे काही निधी किती रुपये द्यायचं, काय द्यायचं हे सगळं कॅल्क्युलेशन सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु आता पीक विमा का वाटप होत नाही याचं कारण की राज्य सरकारचं खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं राज्य हिस्सा अनुदान वाटप विमा कंपन्यांना येणं बाकी आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. परंतु आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, हा पीक विमा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? तर हा पीक विमा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या निधीचं वितरण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे त्या शेतकऱ्यांना. आता हे झालं महत्वाचं अपडेट. आता पुढचं जे काही अपडेट आहे ते म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात. आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून, बऱ्याचशा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलं जातं की 18 जानेवारी 2025 रोजी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येणार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथून वितरित होणार. कारण की त्या दिवशी एक कार्यक्रम आहे 18 जानेवारीला गोरखपूरला. परंतु या हप्त्यासंदर्भातलं वाटपासंदर्भातलं ऑफिशियली तारीख शासनाच्या माध्यमातून जाहीर झाली नाही. बऱ्याचशे युट्यूबर व्हिडिओ व्हायरल होतात की शेतकऱ्यांची मकर संक्रांत गोड होणार, मकर संक्रांतीला हप्ता येणार, मग आता 18 तारखेला येणार किंवा रंजकपणे शेतकऱ्यांना सांगितलं जातं. परंतु मकर संक्रांत गेली तरी हप्ता आला नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना सांगितलं जातंय. परंतु ऑफिशियली शेतकऱ्यांनी तारीख बघावी. ऑफिशियली तारीख कोणतीही शासनाच्या माध्यमातून जाहीर झाली नाही किंवा शासनाच्या हँडलच्या माध्यमातून जाहीर झाली नाही. ऑफिशियली तारीख pmkisan.government.in या संकेतस्थळावरती शासन, केंद्र सरकार, कृषी विभाग जाहीर करत असतो आणि राज्याचे देशाचे कृषी मंत्री हे जाहीर करत असतात. परंतु अशा चुकीच्या माहितीपासून शेतकऱ्यांनी सुद्धा दूर राहिलं पाहिजे. पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याच्या वाटपासंदर्भातली तारीख अद्यापर्यंत जाहीर झाली नाही. परंतु शक्यता ही 20 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत या पुढील हप्त्याचं वितरण होऊ शकतं. त्याचबरोबर पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात पुढचं महत्वाचं अपडेट आहे ते म्हणजे फार्मर आयडी संदर्भात. आता केंद्र सरकारने ज्या काही 7 योजना नवीन आणलेल्या आहेत त्या 7 योजनेमध्ये महत्वाची योजना आहे ॲग्रिस्टेक योजना. आणि त्या ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचा फार्मर आयडी काढण्याकरता कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे.
आणि आता फार्मर आयडी बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात की फार्मर आयडी शिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता येणार नाही. परंतु हे 1 ते 2 वर्षानंतर लागू होईल, कारण की योजनेची अंमलबजावणी वगैरे वगैरे व्हायला. परंतु सध्या पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता फार्मर आयडी नसला तरीही येणार आहे, कारण की हा सध्या फार्मर आयडी पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी लागू करण्यात आलेला नाही. हां, हां. परंतु त्यामुळे हे सुद्धा शेतकऱ्यांनी अचूकपणे लक्षात घ्यावं, कारण की शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा यामुळे केली जाऊ शकते. आता हे झालं पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं. हां, हां. याचबरोबर इतरही शेतकऱ्यांना जे काही अनुदान आहेत, महाडीबीटीच्या योजना असतील किंवा जे काही आपण जर पाहिलं तर मागेल त्याला सोलर पंप योजना, ह्या सुद्धा हे सुद्धा सध्या सुरू आहेत. याचबरोबर आपण जर पोकरा योजनेचे अनुदान सुद्धा सध्या वाटप सुरू आहेत. या सगळे अनुदानाचे वितरण सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हां. आता काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर सर हे बरेचसे सोशल मीडियाचे वरती जे व्हायरल व्हिडिओ होत आहेत, तुमची मकर संक्रांत गोड होणार, तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता असा येणार, तसा येणार, या तारखेला येणार. तर सर हं, हं. याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आहात तुमच्या माध्यमातून? शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो, की ऑफिशियली जी काही पीएम किसान गव्हर्नमेंट.इन ही साईट आहे केंद्र सरकारची. हां. त्यावरती तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याची तारीख बघू शकता किंवा ऑफिशियली जे काही आहेत YouTube चॅनल त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. बाकीचं तर मी काही तेवढं बोलू शकत नाही. हां. बरोबर की? हां, ओके, एवढं ओके. सांगू धन्यवाद शकतो. सर. तुम्ही एक शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. असेच जुळून राहा आमच्या चॅनलशी.